नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. चाकण वन अधिकाऱ्यांचा मालामालखेळ उघडकीस. हजारो झाडांची बेकायदेशीर कत्तल, अधिकारी मात्र गप्प. नोटिसांच्या आड लपवली घनघोर लाचखोरी. निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली तेच अधिकारी आता हरित माफियाच्या रांगेत दिसू लागले आहेत. चाकण औद्योगिक परिसरात हजारो झाडांची बेकायदेशीर कत्तल होत असताना वन अधिकारी मात्र नोटीस देण्यात आणि कारवाई सुरू आहे असे सांगण्यातच व्यस्त आहेत. दरम्यान नोटीसच्या मागे नोटांची देवाणघेवाण सुरू आहे का, अशी चर्चा नागरिकांच्या मध्ये सुरू झाली आहे. 6 ऑक्टोबर 2025 रोजी वराळे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आणि निसर्गप्रेमी राहुल शेठ बुट्टे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार दरी म्हाळुंगे चाकण येथील पॉलिरब एक्सट्रुजन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये देशी जातींच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कत्तल चालू असल्याचे उघड झाले. वनरक्षक सागर चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी कनक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सिंघम स्टाईल धाड टाकली आणि कंपनीच्या आवारात देशी बाभूळ, सागचिंचा आंबा, सुबाभूळ आदी झाडांचे कापलेले ओंडके तसेच लाकडांनी भरलेली महिंद्रा पिकअप गाडी मुद्देमालासह सापडली. तपासात धक्कादायक बाब समोर आली. कंपनीमध्ये दररोज तब्बल 3 ते 3.5 टन लाकूड विनापरवानगी बॉयलरमध्ये इंधन म्हणून वापरले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असून हजारो झाडे अशा पद्धतीने आगीत जळून राख झाली आहेत. 1 महिना उलटला पण गुन्हा नाही. फक्त नोटीस पुरावे हाती लागल्यानंतरही वन अधिकाऱ्यांनी ना कंपनीवर कारवाई केली, ना वाहन जप्त केले, ना गुन्हा दाखल केला. विचारणा केल्यावर कनक साहेबांनी केवळ नोटीस पाठवत आहोत एवढेच उत्तर दिले. दरम्यान स्थानिकांचा आरोप, नोटीस देऊन अधिकारी स्वतः मालामाल झाले आहेत का? सदर प्रकरण उजेडात आणणाऱ्या तक्रारदारांवर कंपनी व्यवस्थापनाने दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तक्रारदारांनी सर्व पुरावे जोडून जुन्नर वनपरिक्षेत्र, तहसीलदार म्हाळुंगे, पोलीस पिंपरी चिंचवड, पोलीस अधीक्षक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी आणि वनमंत्री यांच्याकडे लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. शासन खर्च करतं कोट्यवधी, अधिकारी करतात वृक्षतोड. महाराष्ट्र शासन दरवर्षी निसर्ग संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतं, पण चाकण वन विभागातील काही अधिकारीच झाडतोड माफियांना संरक्षण देत आहेत हे वास्तव उघड झालं आहे. चौकशीची मागणी. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंपनी व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अन्यथा हरित माफिया आणि वनविभागातील दलाल यांचा हा साखळी खेळ थांबणार नाही अशी भीती व्यक्त होत आहे. प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड.